नमस्कार मंडळी. आजची माहिती खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे. केंद्र सरकारनं कापूस खरेदीबद्दल एक असा निर्णय घेतलाय जो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग लगेच जाणून घेऊया काय आहे हा निर्णय. गेले काही दिवस शेतकऱ्यांच्या मनात एकच धाकधूक होती, नाही का, की अरे सीसीआयची जी हमीभावाने खरेदी सुरू आहे ती 27 फेब्रुवारीला बंद होणार. मग आपल्या कापसाचा काय, भाव तर आधीच पडलेले आहेत, खरेदी थांबली तर ते अजून खाली येतील की काय, ही भीती साहजिकच होती. पण थांबा, या सगळ्या चिंतेवर आता एक उत्तर आलंय. एक चांगली दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारनं निर्णय घेतलाय की सीसीआय म्हणजे आपलं भारतीय कापूस महामंडळ हमीभावानं होणारी कापूस खरेदी थांबवणार नाहीये. उलट तिला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आणि हो, कापूस विकण्यासाठी आता स्लॉट बुकिंगसुद्धा करता येणार आहे. बरं, ही मुदतवाढ मिळाली हे तर ठीक आहे, पण ती इतकी गरजेची का होती? शेतकऱ्यांसमोर नेमकं संकट तरी काय होतं? बाजारात असं काय सुरू होतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सध्या बाजारातली परिस्थिती बघा. खुल्या बाजारात कापसाला भाव मिळतोय फक्त 7,200 ते 7,700 रुपये प्रति क्विंटल आणि हमी भाव याच्यापेक्षा जास्त आहे. आता विचार करा, अशा वेळेस जर सीसीआयने खरेदी थांबवली असती तर काय झालं असतं? हे भाव अजून खाली आले असते आणि शेतकऱ्यांचं नुकसान अटळ होतं. पण हे भाव इतके खाली आलेच कसे? काही दिवसांपूर्वी तर परिस्थिती वेगळी होती. बाजाराचा हा सगळा खेळ नेमका कसा बदलला? चला थोडं मागं जाऊन पाहूया. हे बघा, इथे सगळा घटनाक्रम आपल्या डोळ्यासमोर आहे. ऑक्टोबरमध्ये भाव हमीभावापेक्षा कमी होते, तेव्हा सीसीआय मदतीला आलं. मग जानेवारीत बघा, भाव वाढले, थेट 8,500पर्यंत गेले. सगळ्यांना वाटलं आता चांगला पैसा मिळणार. पण मग गेम बदलला. 15 जानेवारीला सीसीआयने स्वतःकडे असलेला कापूस विकायला काढला आणि तोही कमी दरात. परिणाम, जे भाव वर जात होते ते धडाखण खाली आले आणि फेब्रुवारी संपता तर हमी भावाच्या पण खाली गेले. तर अशी ही सगळी पार्श्वभूमी होती. आणि म्हणूनच सरकारने आत्ता जो निर्णय घेतलाय, म्हणजे ही जी मुदत वाढ दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळालाय ते पाहूया. तर लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी काय आहेत? नवी डेडलाईन आहे 15 मार्च. खरेदी हमीभावानं होणार. कोण करणार? तर आपलं सीसीआय. आणि यासाठी करावं काय लागेल? तर स्लॉट बुक करावा लागेल. एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ मागितली होती, पण मिळाली आहे फक्त 15 दिवसांची. आणि सीसीआयचं काम किती मोठ्या स्तरावर चालतंय हे या आकड्यांवरून बघा. संपूर्ण देशात तब्बल 102 लाख गाठी कापूस खरेदी झालाय आणि त्यातला जवळपास पाव हिस्सा म्हणजे 25.5 लाख गाठी फक्त आपल्या महाराष्ट्रातून खरेदी झालाय. यावरूनच या खरेदीचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. ओके, तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ही जी 15 दिवसांची संधी मिळाली आहे त्यात नेमकं काय करायला पाहिजे? वेळ कमी आहे, त्यामुळे योग्य पावलं उचलणं फार गरजेचं आहे. तर मग ही आहे कृती योजना. पहिली पायरी, अजिबात उशीर करू नका. ज्यांच्याकडे अजूनही कापूस आहे त्यांनी ताबडतोब स्लॉट बुक करा. दुसरी पायरी, हमी भावानेच कापूस विका. हा सध्याचा सगळ्यात खात्रीशीर आणि फायदेशीर मार्ग आहे. आणि तिसरी पायरी, बाजाराच्या जोखमीपासून स्वतःला वाचवा, कारण सरकारी धोरणं बघता भाव लगेच वाढतील असं वाटत नाही. आणि हे फक्त आम्हीच नाही, तर बाजारातले तज्ज्ञ जे विश्लेषक आहेत त्यांचंही हेच म्हणणं आहे. ते स्पष्ट सांगतात की सध्याची परिस्थिती बघता हमीभावानं कापूस विकणं हाच शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे, कारण सरकारची धोरणं सध्या तरी भाववाढीसाठी अनुकूल दिसत नाहीत. सगळं ठीक आहे, पण एक प्रश्न मनात येतोच. मागणी होती 30 एप्रिलपर्यंतच्या मुदतवाढीची आणि मिळाली फक्त 15 मार्चपर्यंतची, म्हणजे फक्त 15 दिवस. मग या एवढ्याशा वेळेत सगळ्या शेतकऱ्यांचा कापूस विकून होईल का? हा जो दिलासा आहे तो खरंच पुरेसा आहे का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तर मंडळी, ही होती आजची महत्त्वाची माहिती. जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.